आता टाळ्या आणि त्याच्यातला अर्थ म्हणजे फटाफट फटके. यमाचा पाहुणा हो, हरिविन जन्म नरकची. नरकची म्हणजे गुखडीत त्याच्यात काळी मात्र बदलणे, असं संत श्रीपाद बाबा चव्हाण गोटी यांचं म्हणणं आहे. घाणेरड्याच्या ठिकाणावरून जाताना नाक बंद करून जावं लागते ना, तसं त्याचं जीवन आहे नरकमय. नरक यातना आहे, त्याला अनेक यातना यम करील. कुत्री, मांजरी, गाढव, डुकर, झाड, झुडप व्हावं लागेल. 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागेल. जर मनुष्य जन्माला येऊन ज्याने ईश्वर प्राप्ती नाही केली, त्याच्या एक कांठळात मारलेली ज्ञानेश्वर महाराजांची. हे गोडी गुलाबीचं नाही, साचचं बोलाचे नव्हे, हे गोडी गुलाबीचं भाषण नाही. हे फटकेचे तिथं नाही तर जगून उपयोग नाही. मेलेले बरे म्हणतात. ऐक जया प्राण्याच्या ठाई या ज्ञानाची आवडीच नाही, त्याचे जियालू म्हणून काय बरी मरण चांग मेलेला बरा मुर्दा. ज्ञान देवाची मी नामे बिन व्यर्थ, नाम नसे त्याचं जगणं व्यर्थ आहे. नाम म्हणजेच देव आहे. नाम आणि देव वेगळं नाही, साधन आणि साध्य वेगळं नाही. नाम नामी अभेद आहे. देव आणि आपण काही मात्र एवढा सुद्धा तुझभर सुद्धा फरक नाही नामात, देवात आणि आपल्यात. आणि याचा संगम झाला पाहिजे. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओग नाम त्रिवेणीचा. हरी विन जन्म नरकची पाय. मनुष्य जन्माला येऊन ज्याने ईश्वर प्राप्ती केली नाही, असा जन्माला ह्याला पाणी वाता वाता मेला, त्याचं काहीच नाही उपयोग. शेळीच्या गळ्याला आलेली स्तंदशी काही उपयोगाची नाही. तस यांचं जीवन व्यर्थ आहे ते म्हणतात. हरी विन जन्म नरकची पाय जाणा, यमाचा पाहुणा प्राणी हो. आणि शेवटच्या याच्यात सांगतात ते बघ त्या नामाची ताकद काय आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय पाहू